मांजरी येथील प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे दुर्मिळ वन्यजीव साळींदराचे वाचले प्राण। बेसुमार जंगलतोड आणि दिवसेंदिवस वाढत जाणारे सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल या आणि अशा अनेक कारणांमुळे आज अनेक वन्यजीव दुर्मिळ होत चालले आहेत आणि त्यात एक महत्त्वाचा वन्यजीव म्हणजे साळींदर। अनेक जण याला सायाळ या नावानेही ओळखतात आणि हे साळींदर आज मांजरी खुर्द ते वाघोली रस्त्यावर शेखर साळुंके यांना जखमी अवस्थेत दिसून आलं। त्यांनी याची माहिती परिसरात राहणारे अशोक आवळे यांना दिली व त्यांनी सदर माहिती प्राणीमित्र तथा सर्पमित्र कृष्णा घुले यांना दिली। त्यांनी आपले सहकारी प्राणीमित्र विनोद जाधव यांच्यासह या ठिकाणी भेट दिली व या साळींदराला रेस्क्यू करून मांजरी बुद्रुक येथील दत्त मंदिराच्या परिसरातील एका खोलीत सुखरूप ठेवले असून येथूनच या साळींदराला पुढील उपचारासाठी पाठवले जाणार आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहन घुले, जालिंदर नवले, दीपक भुजबळ, अनंता मोरे, राजेंद्र कुंजीर, सुरेश कामटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिल्या असून दुर्मिळ वन्यजीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्राणीमित्रांचे परिसरात कौतुक केले जात आहे। नमस्ते, कृष्णा घुले, सर्पमित्र, मांजरी गावामध्ये मी काम करतो। प्राणीमित्रांविषयी जगण्या त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांना वाचवण्यासाठी हे काम करतो मी। आता साळींदर म्हणून हा प्राणी असतो तो ॲक्च्युली व्हेजिटेरियनच आहे, म्हणजे कंदमुळे, म्हणजे कंदमुळे जमिनीखालची जी नाही का भाजीपाला, म्हणजे आपण जो म्हणतो कांदा, बटाटा, गाजर, मुळे असे प्रकार त्याचं खाद्य असतं। तो म्हणजे निरुपद्रवी म्हणतात त्याला। उंदीर पळतच येतो तो, पण तो जास्त प्रमाणात त्रास देत नाही आणि त्याच्या म्हणजे समजा मोठे प्राणी, हिंसक प्राणी आले त्याला मारायला तर तो स्वतःच्या अंगावर एक काट्यांचं जाळं तयार करतो आणि त्याच्यापासून स्वतःचा बचाव करतो। तर मला सकाळी माहिती मिळाली, अशोक काशीनाथ आवळेंनी मला माहिती दिली फोनवरनं की अशा ठिकाणी म्हणजे वाघोली मांजरी रोड आहे त्या ठिकाणी आवळावाडी म्हणून एक छोटंसं वस्ती आहे, गाव आहे, तर त्या ठिकाणी जखमी अवस्थेत साळींदर पडलेला आहे। तर ॲक्च्युली झालं काय, तिथं ते एका कोणत्यातरी मोठ्या वाहनाने त्याला धडक दिली असावी आणि ते एका कोपऱ्यात जाऊन पडलं होतं रस्त्याच्या कडेला। मग त्याला विनोद जाधव म्हणून माझा सर्पमित्रच आहे, तर त्याला तिथं ते पाणीसाठी पाठवलं। मग त्याने ते बघितलं तर तो जखमी अवस्थेत होता। मग त्याला व्यवस्थितपणे रेस्क्यू केला आम्ही आणि मांजरी गावामध्ये आणलं दत्त मंदिरामध्ये। मग ते बघितलं, त्याला पाहिल्यानंतर कळालं की त्याचा मागचा पाय फ्रॅक्चर आहे आणि त्याला म्हणजे हालचाल करता येत नाही जास्त, पण तो जिवंत अवस्थेत, ते चांगली अवस्था, बाकी सगळी अवस्था व्यवस्थित आहे। मग जिजुरी ते पिंगोरी म्हणून गाव आहे, तर त्या ठिकाणी त्याला उपचारासाठी आम्ही नेण्यात येणार आहे। संध्याकाळी आता थोड्या वेळाने येतीलच माणसं ती, मग 6 वाजता त्याला नेण्यात येणार आहे। त्याच्यावरती व्यवस्थित उपचार करून त्याला जंगलामध्ये पुन्हा सोडण्यात येईल। रामचंद्र कुंजीर, मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्दमध्ये आवळवाडी रोडला ते सापडल्यानंतर ते गाळ्या अवस्थेमध्ये होतं। तिथून इथं आणलं, या ठिकाणी आणल्यानंतर त्याला इथे ठेवण्यात आलं पूर्ण दिवस ठेवलं। संध्याकाळी त्याला उपचारासाठी जिजुरीला नेण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं। मोहन बबन गुले, मांजरी बुद्रुक, बेलेकर वस्ती इथे राहतो। आमचे सहकारी मित्र अण्णा बंधू कृष्णा घुले यांना सकाळी माहिती मिळाल्यानुसार मांजरी खुर्द येथे सायाळ नावाचा साळींदर असा एक प्राणी आम्हाला जखमी अवस्थेत सापडला। त्याला पाहण्यासाठी खास आम्ही येथे मांजरी बुद्रुक येथील दत्त मंदिर शेजारी थोडं माहिती आलेलं आहे, तरी पुढील उपचारासाठी पुढचे नियंत्रण